नमस्कार मित्रांनो, आज काही मराठी सुविचार आपण वाचणार आहोत, ऐकणार आहोत. आपल्या जवळच्या नात्यांना फुलपाखरांप्रमाणे जपा, त्यांची काळजी घ्या. आपली जवळची जी नाती आहेत त्यांना फुलपाखरांप्रमाणे जपा, त्यांची काळजी घ्या. कारण जवळची नाती जी आपल्याला नेहमी कामी पडत असतात. नातं असो किंवा व्यवसाय असो, दोघांनी कधीच भांडण करू नये. या भांडणाचा फायदा तिसऱ्याला होत असतो. कोणतंही नातं असो किंवा व्यवसाय असो, दोघांनी कधीच भांडण करू नये. कारण या तुमच्या भांडणाचा फायदा तिसऱ्याला होत असतो. तिसरा चुकीचा फायदा घेऊ शकतो, म्हणून भांडण कधी करू नये. पुढचाच विचार आहे, रिकामटेकडी लोक कधीच इतिहास बनवत नाहीत. म्हणून आयुष्यात काही ना काही नवीन शिकत राहा, नवीन कार्य करत राहा. रिकामटेकडी लोक कधीच इतिहास घडवत नाही, बनवत नाहीत. म्हणून आयुष्यात काही ना काही नवीन शिकत राहा, पुढे जात राहा. आयुष्यात काहीतरी नवीन शिका. थोडं थांबायचं, मग विचार करायचा. थोडं थांबायचं, मग थोडा विचार करायचा. लक्ष देऊन एक गोष्ट आठवायची, काल जेव्हा माझ्या कुटुंबावर संकट होतं, आज आणि उद्या जर माझ्या कुटुंबावर संकट आलं, तर जो व्यक्ती खंबीरपणे साथ देईल ना, त्या व्यक्तीवर जीव जाईपर्यंत प्रेम करायचं. जो व्यक्ती माझ्या कुटुंबाच्या दुःखात आज उद्या सोबत राहील, त्या व्यक्तीला मनापासून जीव लावायचा. हाच विचार आपल्याला सांगतो. पुढचाच विचार आहे, नात्यांमध्ये गोडवा टिकवायचा असेल तर नात्यांना वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला नात्यांमध्ये गोडवा टिकवायचा असेल, नाती पुढे घेऊन जायची असतील, तर त्या नात्यांना वेळ देणं खूप महत्त्वाचं आहे. अशी नाती आयुष्यात खूप पुढे जात असतात. विचार ऐकले त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.